पूर्णा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 येथे 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडलेली एक घटना काही क्षणासाठी अंगावर काटा आणणारी ठरली। गाडी सुटत असताना प्लॅटफॉर्म आणि डब्याच्या मधोमध घसरलेल्या 75 वर्षीय वृद्ध प्रवाशाचा जीव अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आणण्यात आलाय। रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला कॉन्स्टेबलच्या धाडसामुळे आणि उपस्थित प्रवाशांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळलाय। मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 17614 पनवेल एक्सप्रेस सायंकाळी परभणीकडे जाणारे 75 वर्षीय बाबूराव घाटगे यांनी घाई गडबडीत डब्यात चढण्याचा प्रयत्न केला। मात्र गाडीने वेग घेताच त्यांचा तोल गेला आणि ते प्लॅटफॉर्मवर गाडीच्या मधील धोकादायक जागेत अर्धवट घसरले। काही क्षणासाठी संपूर्ण स्थानक भीतीचं वातावरणात निर्माण झालं होतं। उपस्थितांच्या डोळ्यासमोर वृद्ध प्रवासी खाली ओढले जात असल्याचे दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचे ठोके चुकले। याचवेळी ड्युटीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाची महिला कॉन्स्टेबल रमा शर्मा यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखत तात्काळ धाव घेतली। क्षणाचाही विलंब न करता त्यांनी त्या वृद्धाचा हात पकडला। त्यांच्या मदतीला रमेश पंडित हे प्रवासी देखील धावून आले। दोघांच्या संयुक्त प्रयत्नाने त्या वृद्धाला वर खेचून सुरक्षित करण्यात आले। त्याचवेळी सौ द्रौपदी भगवान सोनुले यांनी मोठमोठ्याने चेन ओढा असा इशारा देत गाडीत असलेल्या प्रवाशांना सतर्क केलं। एका प्रवाशाने तात्काळ आपत्कालीन साखळी ओढल्याने गाडी थांबली आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली। महिला कॉन्स्टेबल रमा शर्मा, मदतनीस धावून आलेले रमेश पंडित आणि योग्य वेळी इशारा देणाऱ्या सौ द्रौपदी सोनुले यांच्या धाडसी आणि मानवतावादी कृतीमुळे एका वृद्धाचा जीव वाचला असून पूर्णा जंक्शनवरील हा प्रसंग वेळेवर घेतलेल्या निर्णयाचे आणि सतर्कतेचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला आहे। पूर्णाहून सुशील गायकवाडसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, पूर्णा। Thanks for watching Ekmat Digital.